2 जून 2026 पासून गुरुचं कर्क राशीतील उच्चस्थ गोचर आता धनु ते मीन राशीसाठी काय घेऊन येतोय ते या रीलमध्ये पाहूयात. धनुरास आर्थिक बाबतीत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. अचानक लाभाचे योग आहेत. जुन्या समस्यांमधून बाहेर पडण्याची संधी मिळू शकते आणि काही लोकांसाठी ट्रान्सफॉर्मेशनचा देखील काळ सुरू होताना दिसून येतोय. मकर रास विवाह, रिलेशनशिप आणि पार्टनरशिपसाठी हा काळ अनुकूल दिसून येतोय. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारीचा फायदा मिळू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध सुधारताना या काळात तुम्हाला नक्कीच दिसून येतील. कुंभ रास नोकरी, आरोग्य आणि दैनंदिन कामांमध्ये सुधारणा दिसू शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. शत्रूंवर विजय आणि अडथळ्यांवर मात करण्याची हीच ती वेळ असणार आहे. मीन रास प्रेम, शिक्षण, संतती आणि क्रिएटिव्हिटी या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतात. विद्यार्थी, कलाकार आणि कंटेंट क्रिएटरसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. मनातला आनंद आणि समाधान वाढण्याची शक्यता दाट जाणवून येते. तुमची रास कुठली? धनु, मकर, कुंभ की मीन? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर स्वतःचं पर्सनल कन्सल्टेशन करून घ्यायचं असेल ना, तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला नक्की मेसेज करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.